त्याच्यासाठी का तो प्राधिकरण वगैरे स्थापन करण्याच्या संबंधातली माहिती किंवा चर्चा होती, पण अद्याप प्राधिकरण काय स्थापन झालेलं नाही आहे. स्थापन हे प्राधिकरण स्थापन होण्यासाठी एकदा माननीय मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्र्यांच्या सोबत बैठक होणं आवश्यक आहे. मी तसं त्यांना कळवतो आणि त्याचा आराखडा आपल्याला पूर्ण तयार करणं आवश्यक आहे. त्यामध्ये 14 तळ्याचं सुशोभीकरण आहे, भीमसृष्टी विकास आहे, महाड क्रांती स्तंभाच्या ठिकाणी आपल्याला तिथल्या कामाचा आढावा आहे आणि क्रांतीस्तंभ ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाजूला त्या नदीपर्यंत मोकळीच्या जमीन आहे. जर आपल्याला चांगल्या पद्धतीने ही डेव्हलपमेंट करायची असेल तरी बाजूची जागा थोडीशी एक 5-6 एकर 5-6 एकर जागा ती आहे, 24 एकर आहे. तर ती सगळी जागा जर आपण घेतली तर 14 तळ्याजवळ काय बाकीची डेव्हलपमेंट होत नाही. 14 तळेच मार्ग आहे आणि बाकी गावाजवळचा पुतळा आहे आणि एक थोडा हॉल आहे, छोटं गार्डन आहे. म्हणजे सगळी जमीन जर आपण अक्वायर केली तर तिथं मोठं स्मारक त्या ठिकाणी उभं राहू शकेल. त्याच्या संबंधामध्ये आपल्या आर्किटेक्टला वगैरे सांगून त्याचं बजेट घेऊ शकतं. तर ते नगरपालिकेने त्याचा आपण नगरपालिकेची आहे ना, नगरपालिकेने त्याचा स्टडी करू. त्याप्रमाणे प्रस्ताव दिला तर आपण मुख्यमंत्र्यांना सांगू आपण 100 कोटीचा 200 कोटीचा 300 कोटीचा त्याजवळ असेल तर त्या ठिकाणी तो आता होऊ शकेल. तर प्राधिकरण स्थापन होणं त्याला आवश्यक आहे. जमिनीला अक्वायर करण्याच्या संबंधाचा निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे आणि 27 लाखाचे काम पूर्ण होणार नाही. पण आता 20 मार्चला संजय शिरसाट यांनी काय ठेवलेलं आहे आणि 55 कोटी रुपये काहीतरी त्यांनी मंजूर केलं असेल ते सांगत होते. त्याचं भूमिपूजन कदाचित मुख्यमंत्र्यांच्या वगैरे होण्याची शक्यता आहे. तर पण त्या वेळेला मला वाटतं एखादी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत एक तर आपणही एखादा काय त्याचा वाढावा आहे काय त्याचं स्ट्रक्चर असेल काय करणं आवश्यक आहे त्याच्या सूचना आपणही द्याव्या आणि नगरपालिकेनेही त्याचा एक आराखडा तयार करावा आणि तो आपण मुख्यमंत्र्यांसमोर मांडू. तर आताची परिस्थिती आपली काय आहे म्हणजे त्या ठिकाणी